विट्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून करणी काढण्यासाठी नरबळीचा उपाय सुचवत एका कुटुंबाची शारीरिक आणि आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज संचार करतात, ते तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करतील असे सांगत संबंधित कुटुंबाचा विश्वास संपादन करण्यात आला। त्यानंतर विविध पूजा, करणी काढणे आणि संकट दूर करण्याच्या नावाखाली या कुटुंबाला मानसिक त्रास देत मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पीडित महिलेने विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर महेश बाबर, संकेत निकम आणि सूरज उपाध्याय या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महेश बाबर हा भवानी माळ विटा येथील रहिवासी असून संकेत निकम हा मूळचा घोगाव तालुका पलूस येथील असून सध्या भवानी माळ विटा येथे वास्तव्यास आहे, तर सूरज उपाध्याय हा विटा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पीडित कुटुंबाला वारंवार भीती दाखवत त्यांच्या घरात करणी असल्याचे सांगण्यात आले। घरातील संकटे, आजारपण आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल असे सांगत त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आल्याचा आरोप आहे। एवढेच नव्हे तर करणी पूर्णपणे दूर करण्यासाठी नरबळीचा उपायही सुचवण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास विटा पोलीस करत असून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी संबंधात विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली कुणीही फसवणूक करत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार। विटा पोलीस ठाण्यामध्ये एका पीडित महिलेने जादूटोणा कायद्याअंतर्गत एक तक्रार दाखल केलेली आहे। त्यानुसार विटा पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर क्रमांक 211/2026 कलम 118(1)(3)(5) सह जादूटोणा कायदा अधिनियम 2013च्या कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये आरोपी महेश बाबर राहणार भवानी माळ विटा, संकेत निकम राहणार घोगाव तालुका पलूस जिल्हा सांगली सध्या भवानी माळ विटा, सूरज उपाध्याय राहणार विटा या तिन्ही आरोपींनी त्यांच्या अंगामध्ये देवाचे अवतार असून अंगात दत्तगुरू, शंकर महाराज, चिलेबाबा, काळभैरव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संचार होत असून त्या अनुषंगाने ते सर्व संकटांना दूर करतात असं सांगून पीडित फिर्यादी महिला यांना अघोरी कृत्य करण्यास त्या अनुषंगाने पूजा, हवन, नरबळी, गर्भपात असं करण्याचे सल्ले देऊन त्यांच्या पतीला या अघोरी कृत्य करण्याच्या ह्यानं वेटाच्या कातीनं दुर्गाष्टमी आणि काल अष्टमीच्या वेळी मारहाण केलेली आहे आणि त्या होम हवन आणि अघोरी कृत्याकरता खर्च म्हणून पैसे देण्यास भाग पाडलेला आहे। याबाबत गुन्हा दाखल झालेला असून तिन्ही आरोपींना विटा पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आलेली आहे। त्यांना आज माननीय न्यायालयात हजर करत आहोत आणि गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत। जय हिंद। नमस्कार, मी विवेक मोहन भिंगारदेवे अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे। आज विटामध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्या नरबळी जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये विट्यातील कडेश्वर धाम या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोकांची आर्थिक फसवणूक व त्यांना भीती घालून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे अघोरी कृत्य करण्यास भाग पाडले गेले आहे। यामध्ये माझी सर्वांना विनंती आहे की यामध्ये पीडित अजून कोण असतील तर त्यांनी येऊन आम्हाला भेटावं व त्यांच्यावरती कारवाईसाठी आम्ही पोलीस प्रशासनासोबत तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिथं नेहमी सदैव तत्पर राहू। आणि यामध्ये माझी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ह्या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे। यामध्ये सगळ्यांचे आर्थिक व्यवहार तपासले पाहिजेत व जे नागरिक जे लोकांचा ओघ जो म्हणजे या तक्रारीसाठी येणार आहे याबाबत सगळ्यांना पोलीस प्रशासनानं न्याय द्यावं ही विनंती करतो। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।